श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे दिवाळीचा दिवस म्हणजेच 21 ऑक्टोंबर 2025. व्हिडिओ लेट आल्याबद्दल माफी असावी. दिवाळीच्या दिवशी मी काय काय सेवा केल्या, कसं सेलिब्रेट केलं ते पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. ही फोटो म्हणजेच आपले स्वामी आले आहे धनतेरसच्या दिवशी. तर मी तुम्हाला अपडेट पण दिलं होतं. स्वामींच्या इच्छेपुढे स्वामींचंच चालतं, आपलं काही चालत नाही. तर चला आजची कामाला सुरुवात करूया. आज 2 फुलं भेटले ना तर एकही फुल नाही भेटत. आमच्या बाहेरच्या गॅलरीमध्ये फुलं लागतात जास्वंदाचे, पण रोज कोणी ना कोणी तोडून घेऊन जाते. तर दिवाळीच्या दिवशी 2 लाल फुलं भेटले, एक लक्ष्मी मातासाठी आणि एक गणपती बाप्पासाठी जास्वंदाचे. आणि हे आहे हवनाची तयारी जी आपल्याला दिवाळीच्या दिवशी करावं लागते. तुम्हाला मी दिवाळी स्पेशल जी सेवा राहते त्यात सांगितलं होतं, कमळगट्ट्याच्या माळाचं मण्यांचं हवन असते, ते आपल्याला दिवाळीच्या दिवशी करावं लागते. तर तेच हे हवन आहे, जिथे फक्त तुपाची आहुती द्यावी लागते आणि कमळगट्ट्याचे जे 16 मणी आहे त्यावर कमलात्मक मंत्र म्हणून आहुती द्यावी लागते. तर हे त्याच दिवशीचं आहे जे ते हवन केलं होतं मी ते. आणि त्यानंतर ही जी रक्षा राहते उरलेली, त्यातली थोडीशी रक्षा आपल्याला आपल्या घरी तिजोरीमध्ये ठेवावं लागते, एक कागदात पोळी बांधून. आणि कधी असं काही वाटलं, आपल्याला निगेटिव्ह वाटलं घरात किंवा चिडचिड झाली, तेव्हा आपण हे थोडंसं घरात शिंपू शकतो. हे आहे ते कमळगट्ट्याचे मणी जे तुपात भिजवून ठेवायचे होते आपल्याला. तर आता समोर हवन आहे. कोणकोणत्या सेवा मी केल्या जे तुम्हाला सांगितल्या होत्या त्याच सेवा मी पण केल्या. जसं 11 वेळा, म्हणजे आहुती आपल्याला तुपाचीच द्यायची होती, पण 11 वेळा गणपती बाप्पांच्या नावाने स्वाहाकार, आणि मग स्वामी समर्थांचं नवारणव मंत्र, कमलात्मक मंत्र, असे सर्व तुम्हाला आता समोर दिसेलच. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तुमची दिवाळी कशी गेली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे हवन अतिशय प्रभावी हवन असते जे दिवाळीच्या दिवशी आपण करतो. याने लक्ष्मी स्थिर राहण्यात, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यास मदत होते. असंच हवन तुम्ही, म्हणजे कमळगट्ट्याच्या माळेचं नाही, पण असं साधारण हवन लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही प्रत्येक अमावस्येला पण पौर्णिमेला करू शकता. आणि सर्वात आधी इथे मी दिवा सुरूच होता तुपाचा आणि तेलाचा, म्हणून इथे काही मी दिवा प्रज्वलित केला नव्हता. पूर्ण आपलं समिधा वगैरे टाकल्या आणि त्याला हळदी कुंकू लावून आता मी आहुती देत आहे, तर तुम्ही ते बघा. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. तर श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. वर्णमंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी. इथे माझे हवन झाल्यावर मग मी घरातली बाकी पूर्ण कामं करायला आणि लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागली. किचन साफ झालं, स्वयंपाक झाला, किचन साफ झालं. आता मी घर साफ करते आणि सजव करते.
स्वयंपाक काय केला तर फुलगोबी वांग्याची भाजी, भात आहे, ही आहे कढी, ही पुरणाची पोळी आणि पापड, आणि याच्यात आहे पोळी, भजे आणि बाकी. आता बघा किचन पूर्ण साफ झालं आहे. इकडे मी पूर्ण पूजेचं सामान एक साईडने काढून घेतलं आहे. आता पूर्ण करते साफसफाई, घर पूर्ण पुसपास करते, मग आंघोळ करून पूजेला लागते. इकडे हे अरेंज झालेलंच आहे. स्वामींना हार चढवलेला आहे. चला, इथे रिकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड हा समर्थ करत आहे. त्याला खूप हौस आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची, एडिटिंग करायची. आहे फक्त 6 वर्षाचा. आता होईल तो 6 वर्षाचा 7 तारखेला. पण त्याला खूप हौस आहे. असे म्हणजे कोणी काही केलं की त्याला पण त्यात इंटरेस्ट येते. इथे माझे घरातले सर्व कामं झाल्यावर, साफसफाई, पोछा, झाडू सर्व झाल्यावर मग मी रांगोळीला बसले, कारण रांगोळीलाही पुष्कळसा वेळ लागतो. पण मॅक्झिमम शॉर्टकटच वापरते, म्हणजे असे मोठे मोठे साचे वगैरे राहिले तर पटापट होऊन जाते. तरी अर्धा पाऊण तास लागतेच एवढं करत बसायसाठी. त्यानंतर रांगोळी वगैरे झाली, मग जसं आपल्याला केंद्रानुसार आपल्याला जशी पूजा सांगितली जाते की आपल्याला तुळशीची पूजा पहिले करणं आवश्यक असते. केरसुणीची पूजा तुळशीजवळच करावी लागते आणि मग पूजेच्या जागी तांदळाच्या किंवा कुंकवाच्या स्वस्तिकवर नेऊन ती केरसुणी ठेवावी लागते. तर तशाच प्रकारे मी पण पूजन केलं होतं. तर ही आहे लक्ष्मीपूजन, ज्याला सुरुवात केली आहे. सायंकाळ झाली होती तर इथे आधी तुळशीची पूजा झाली. मग आमच्या दारात उंबरा नाही आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे, हे किरायाचं घर आहे आणि इथे उंबरा नाही आहे. तरी मी चौकटीत हळदी कुंकू लावून लक्ष्मीचे पावलं लावली होती कुंकवाचे. तर तिथे हळदी कुंकू वाहून, फूल वाहून नंतरच केरसुणी आणि स्वतः प्रवेश केलं आणि मग पूजेच्या जागी गेली, पूजा केली. पूजेच्या जागी केरसुणी ठेवून पूजा केली, आरती झाली. त्यानंतर थोडंसं दिवाळीचं सेलिब्रेट केलं, फटाके वगैरे फोडले. त्यानंतर मग ज्या आपल्या सेवा राहतात, ती नारायण पोटली, त्यावर ज्या सेवा करायच्या होत्या त्या सेवा केल्या आणि अशा प्रकारे आमची दिवाळी साजरी झाली. ही आहे लक्ष्मीपूजन, जे तुम्हाला मी आता थोडंसं जवळून दाखवते पूर्ण झाल्यावर. इथे कसं मी दिवे वगैरे लावले नव्हते. आधी म्हटलं तिकडे पूजा करून घेते आणि त्यानंतर इकडले दिवे लावते, म्हणजे दिव्याने ते अजून घर सजून दिसते. तर आता तुम्ही समोर बघा माझी पूजा. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करायची असते, तर ती आता मी सुरुवात करायचीच होती. म्हणजे इथे दिवे लागले होते पूर्ण. आता मी ते आचमन करणं, अभिषेक करणं, मग हळद कुंकू, पंचोपचार पूजा करणं, हे सर्व करायचं होतं. म्हणून तिथे फुलं वगैरे दिसत नाही आहे तुम्हाला. मी आधी व्हिडिओच घेऊन घेतला होता, कारण मग मी विसरून जाते पूजेच्या ह्याच्यात. म्हणून आधी व्हिडिओ घेऊन घेतला, त्यानंतर मग मी पूर्ण पूजा केली. त्यानंतर मग फटाके वगैरे फोडले. मग बाकीची नारायण पोटलीवर जी आपली सेवा असते ती सेवा केली. कर्पूरगौरं कर्णावतारं संसारसारं मृत्युंजयधारं सदा वसन्तं द्विजार वन्दे भुवं भुवाय नित्यं वृन्दालमाला कृपालकाली कृपालमाला शिशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय आलिंगनटांगन वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे वायन मे नमा तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या जगरं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण तुषात्मता वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं तरस्मै नारायणाय समर्पयामि अशितं केशरं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि ईदवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण. त्यानंतर थोडंसं फटाके वगैरे फोडले, कारण याच्यासोबत राहणं आवश्यक असते. फटाके फोडताना फटाके असं आम्ही मोठे काही आणत नाही, जे हा फोडू शकतो, जसं फुलझडी, अनार, चक्री. तसंच याला काही नाही आणि काही नाही, रांगोळीच्याच भोवताल फिरायचं होतं, तर तो फिरत होता. थोडासा उशीरच झाला होता त्या दिवशी. तरी आम्हाला पूजा वगैरे आमची मुहूर्तावर झाली. 8 पर्यंत झाली होती पूर्ण.
फक्त सेवा राहिल्या होत्या. त्या सेवा मी आता याच्यानंतर करणार होती. थोडंसं फोटोशूट वगैरे केलं, कारण मग दिवे वगैरे पुन्हा लावायचेच होते, कारण आपल्याला 12 वाजेपर्यंत जागरण करावं लागते. आणि रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने पण सेवा एक करायची होती. ती तुम्हाला पण माहीत असेल, जी जुन्या केरसुनीने लक्ष्मी निस्सारांची सेवा असते, ती पण करायची राहते. तर 12 वाजेपर्यंत आपल्याला जागरण करावंच लागते. तर ते जागरण केलं. पण एवढं सेलिब्रेट झाल्यावर मी पूजेला बसली, जे पोटलीवर, नारायण पोटलीवर आपल्याला सेवा करायची. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.